So this is our problem number 4. Calculate EOQ with cost analysis method or tabular method. Cost analysis method लाच tabular method असंही म्हटलं जातं. So let's see the problem. Quarterly requirement 400 units. Cost of placing and receiving per purchase order rupees 50. Cost of material per unit rupees 40. And annual carrying cost of inventory 10% inventory value. So with the given information, we have to find out A, that is annual consumption, O, that is ordering cost, and C, that is carrying cost. आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल ह्या तीनही कॉस्ट ज्या आहेत ह्या फाइंड आउट करून घ्यायच्या आहेत. सी हिअर क्वार्टरली रिक्वायरमेंट. क्वार्टरली रिक्वायरमेंट मीन्स इथे काय म्हटलं तर इथे आपल्याला ॲन्युअल कन्झम्पशन फाइंड आउट करावं लागतं. ॲन्युअल जेवढी डिमांड आहे फाइंड आउट करावी लागते. सो हिअर क्वार्टरली रिक्वायरमेंट दिलेली आहे. मग आता ॲन्युअल कन्झम्पशन आपण कसं फाइंड आउट करणार. तर इथे ॲन्युअल कन्झम्पशन फाइंड आउट करण्यासाठी जेवढी क्वार्टरली रिक्वायरमेंट आहे 400 युनिट्स त्याला मल्टिप्लाय करायचं आहे मल्टिप्लाइड बाय 4. बिकॉज तिथे ते एका क्वार्टरबद्दल सांगितलं. क्वार्टरली रिक्वायरमेंट त्यांची किती आहे 400. आपल्याला पूर्ण वर्षाचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ॲन्युअल कन्झम्पशन फाइंड आउट करायचं आहे. सो 400 युनिट्स इंटू 4 दॅट इज अवर ॲन्युअल कन्झम्पशन 1600. आता जर लक्ष द्या इथे जर हाफ इयर रिक्वायरमेंट दिलं असतं म्हणजे हाफ इयरली रिक्वायरमेंट दिलेली असती तर जितके युनिट्स दिलेले आहेत त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. बिकॉज आपल्याला ॲन्युअल कन्झम्पशन काढायचं. जर हाफ इयरचं दिलं असेल तर आपल्याला फुल इयरमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल अँड देन वी विल कॅल्क्युलेट. सो हिअर इज क्वार्टरली रिक्वायरमेंट 400 युनिट्स. सो आपण हे ॲन्युअलमध्ये कन्वर्ट करून घेतलं आहे. ॲन्युअल कन्झम्पशन 400 units into 4, 1600. So this is our annual consumption. हा पार्ट लक्षात येतोय सगळ्यांच्या? Yes, ma'am. ओके. सी हिअर जर डिरेक्टली ॲन्युअल कन्झम्पशन दिलं असेल तर ॲज इट इज ती अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायची. बट क्वार्टरली रिक्वायरमेंट आहे इथे दॅट्स वाय आपण इथे जेवढे युनिट्स आहेत याला 4 ने मल्टिप्लाइड करतोय. जर हाफ इयरली रिक्वायरमेंट दिली असती तर जेवढे युनिट्स दिलेले आहेत त्याला मल्टिप्लाइड बाय 2 अँड देन जी अमाऊंट येईल दॅट इज ॲन्युअल कन्झम्पशन. आता क्वार्टरली आहे सो आपण 4 ने इथे मल्टिप्लाय केलं आहे. नेक्स्ट इज cost of placing and receiving purchase order. That means here is ordering cost. So our ordering cost is rupees 50. Next we have to calculate carrying cost. So here annual carrying cost of inventory 10% inventory value. आता इथे जे पर्सेंटेज दिलेत आता हे पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे तर जितके पर्सेंटेज दिलेले असतात हे कॉस्ट पर युनिट कॉस्ट ऑफ मटेरियल पर युनिट और कॉस्ट ऑफ आर्टिकल पर युनिट हे जे पर युनिट दिलेले असतात या पर युनिटवरती कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो 10% ऑन ₹40 कॉस्ट ऑफ मटेरियल पर युनिटचे जेवढे इथे कॉस्ट दिलेली आहे त्या कॉस्टवरती पर्सेंटेज आपण सगळं कॅल्क्युलेट करतो. आता इथे काय दिलं annual carrying cost of inventory 10%. So 10% on ₹40. So here is annual consumption 400 into 4, 1600. Ordering cost ₹50 and carrying cost 10% on ₹40. 10% on 40 means answer is 4. So here A, O and C we have find out. इथे A, O and C या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण फाइंड आउट करून घेतलेल्या आहेत. आता या व्हॅल्यूज ज्या आहेत आपल्याला EOQ फॉर्म्युलामध्ये घ्यायचे आहेत. सो EOQ दॅट इज इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी √2 into A into O divided by C. सो A ची जी अमाऊंट व्हॅल्यू आहे ही आपण इथे मेन्शन करतोय 1600 into O means 50 divided by C means carrying cost
4 rupees. So here कॅल्क्युलेशन करून झाल्यावर आपल्याला इथे EOQ मिळतोय 200 युनिट्स. हे झालं मॅथमॅटिकल इक्वेशन मेथड. ओके, सो इथे फॉर्म्युला जो आहे हा आपण यूज केलाय अँड देन आन्सर जे आहे फाइंड आउट केलंय. हा पार्ट लक्षात येतोय? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, इथपर्यंत कोणाला काही शंका, डाउट्स, काही क्वेरीज? No. No, ma'am. Then we will go for the next method, that is tabular method or cost analysis method. First of all, आपण इथे जे A, O and C, that is annual consumption, ordering cost and carrying cost, जे आपण इथे अमाउंट्स फाइंड आउट करून घेतल्यात त्या आपण फर्स्ट टॅब्युलर मेथड मध्ये रेकॉर्ड करून घेऊया. फर्स्ट अॅन्युअल कन्झम्पशन चारही कॉलम मध्ये इथे सेमच लिहायचंय. 1600, 1600, 1600 and 1600. So our annual consumption is recorded here. Next, ordering cost. So here ordering cost per order rupees 50, 50, 50, 50. जे आपण फॉर्म्युला मध्ये आपण जे अमाउंट घेतल्या होत्या ॲज इट इज त्या इथे रेकॉर्ड करून घेतोय. अँड देन कॅरिंग कॉस्ट पर युनिट. कॅरिंग कॉस्ट पर युनिट हिअर रुपीज 4. सो कॅरिंग कॉस्ट पर युनिट इज 4, 4, 4 अँड 4. चारही कॉलम्स मध्ये सेमच ती कॅरिंग कॉस्ट जी आहे ही रेकॉर्ड करायची. सो इथे प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी जी गिव्हन इन्फॉर्मेशन आहे ही आपण रेकॉर्ड करून घेतली आहे. देन इन नेक्स्ट स्टेप वी विल गो फॉर कॅल्क्युलेशन. सी, बट बिफोर दॅट ऑर्डरिंग साइज. ऑर्डर साइज आता इथे जी हा जो सेकंड पार्ट आहे इथे बी ऑर्डर साइज. दीज युनिट्स आर अज्युम. हे जे युनिट्स आहेत हे अज्युम केलेले आहेत. हे कुठेही प्रॉब्लेम मध्ये दिलेले नाही आहेत. हे आपण स्वतः अज्युम करायचे. आता इथे मी 200, 400, 600, 800 असे युनिट्स जे आहेत हे अज्युम केलेत. So order size, it is assumed unit 200, 400, 600 and 800. So आता आपण कॅल्क्युलेशन करायचं इथे A, B and C. सर C part, number of orders A divided by B. नंबर ऑफ ऑर्डर्स जे आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत इथे. बट ते कसं आन्सर मिळणार आहे? A डिवायडेड बाय B मीन्स A जो आहे अॅन्युअल कन्झम्पशन मीन्स 1600 डिवायडेड बाय ऑर्डर साइज मीन्स 200 and the answer is 8. 800. Yes, correct. Next column 1600 divided by 400 and the answer is 4. 4. 4. Yes. In third column 1600 divided by 600. And the answer is 2.6. 2.66. Yeah, correct. In fourth column 1600 divided by 800. Answer is 2. 2. 2. Yes, correct. So इथे आपले 2. yes, right. इथे आपला A, B and C हे पार्ट इथे कंप्लीट झालेत. ठीक आहे. नेक्स्ट D, ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर. 2. या करेक्ट. सो आपला इथे सी पॉइंट कंप्लीट झाला. सी पॉइंट जो आहे हा कंप्लीट झाला आहे. A डिवायडेड बाय B 8, 4,
2.6 and 2. Next part is ordering cost per order. Already problem मध्ये दिलेली आहे 50. Next is total ordering cost. So here we have to calculate total ordering cost C into D. आता हा जो C पार्ट आहे त्याला D ने मल्टिप्लाय करायचं आहे. So 8 into 400. 50. Yes, correct. 400. 400. In second column, 4 into 200. 50. Yes, 200. In third column, 130. correct, 130. And in fourth column, 100. 100. So here our E point is completed. That is total ordering cost. हे आपण कसं कॅल्क्युलेट केलंय तर C into D. जो C पार्ट आहे त्याला D पार्टने मल्टिप्लाय केलंय. Next is average inventory. So here the formula average inventory is equal to order size divided by 2. So order size इथे कोणती तर जो B पार्ट आहे that is order size. इथे जे आपण युनिट्स अज्युम केलेले आहेत हे अज्युम्ड युनिट्स आहेत त्याला 2 ने डिवाइड करायचं. So order size means assumed units divided by 2. So 200 divided by 2. And the answer is 100. 100. 100. Yes, 100. 100. Then in second column, 200. 200. yes, 200. In third, 300. yes. 300. 300. In fourth column, 400. 400. 400. 400. So our average inventory part is completed. इथे आपण average inventory हा part आपला इथे complete झालाय. Next carrying cost per units already given problem मध्ये आहे. इथे आपण calculation केलंय. Mathematical equation method साठी calculation जे केलं होतं so ती amount आपण इथे record केली आहे. H total carrying cost. So here we have to calculate total carrying cost. So how to calculate this? F into G. F means average inventory and G carrying cost per unit. So आपल्याला इथे calculation करायचं आहे F into G. 100 into 4. 400. 400. Correct. In second column, 800. 800. correct. Third column, 1200. yes, 1200. 200. In fourth column, 1600. right, 1600. So here total carrying cost we have calculated. Next part, total cost. How to calculate this total cost? E plus H. जो आपला E part आहे that is total ordering cost. And H means total carrying cost. Total cost आपल्याला कशी calculate होणार आहे तर total ordering cost plus total carrying cost. We will get our total cost. So E means हा जो part आहे for total ordering cost plus H means total carrying cost. Addition करायची आहे. So first 400 plus 400. 800. 800. 800. In next column, 1000. 1000. 1000. 1000. Yes, 1000. In third column, 1500. 1330. yes. In fourth column, 1700. yes, correct.
सो हिअर इज अवर टोटल कॉस्ट. हा आपला जो चार्ट आहे हा कम्प्लीट झालाय. कॅल्क्युलेशन ऑलमोस्ट डन. सी हिअर. आता जे टोटल कॉस्ट आहे यातली सगळ्यात लिस्ट अमाऊंट जी आहे, सगळ्यात मिनिमम अमाऊंट जी आहे ही फाइंड आउट करायची आहे. सो लिस्ट अमाऊंट इज 800. टोटल कॉस्ट चे चारही कॉलम्स दिसतात सगळ्यांना. त्यामधली सगळ्यात लहान अमाऊंट मीन्स लिस्ट अमाऊंट कोणती आहे इथली? 800. 800. येस. सो 800 जी लिस्ट अमाऊंट आहे त्याची जी ऑर्डर साइज आहे दॅट इज अवर EOQ. सो EOQ इज 200. So EOQ is equal to 200 units because total cost is lowest. Because total cost त्याची lowest आहे. So our economic order quantity is 200. हा पार्ट लक्षात आलाय सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आता या टाईपच्या प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर जी ॲन्युअल रिक्वायरमेंट आहे, ॲन्युअल कन्झम्पशन जे आहे, ॲन्युअल कन्झम्पशन जर डिरेक्टली दिलं असेल तर ॲज इट इज ते कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायचं आहे. जर तिथे क्वार्टरली दिलं असेल तर ते ॲन्युअल ते पूर्ण इयरसाठी कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. क्वार्टरली दिलं असेल तर जितके युनिट्स दिले त्याला 4 ने मल्टिप्लाय करा. जर हाफ इयरली दिलं असेल तर जितके युनिट्स दिले त्याला 2 ने मल्टिप्लाय करा. जर ॲन्युअल कन्झम्पशन दिलं असेल तर त्याला काहीच चेंज करावं लागणार नाही, ॲज इट इज आपल्याला घ्यायचं आहे. नेक्स्ट इज यामध्ये लक्षात काय ठेवायचं तुम्हाला तर ज्या कॅरिंग कॉस्ट आहेत, जे पर्सेंटेज दिलेले आहेत कॅरिंग कॉस्टसाठी, हे तुम्हाला कॅल्क्युलेशन कशावर करायचं आहे? इट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन द कॉस्ट पर युनिट और कॉस्ट ऑफ मटेरियल पर युनिट और कॉस्ट ऑफ वन आर्टिकल और पर आर्टिकल. जे पर युनिट जे दिलेले असतात त्याच्यावरती पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग ॲन्युअल कॅरिंग कॉस्ट इथे 10% दिलेली आहे. सो 10% विल बी कॅल्क्युलेटेड ऑन ₹40. सो तुम्हाला दोन्ही मेथड्स आपल्या इथे कम्प्लीट झाल्या आहेत. फर्स्ट इज मॅथमॅटिकल इक्वेशन मेथड. यामध्ये आपण इथे फॉर्म्युला जो आहे हा बघितलेला आहे. देन दिस इज अ टॅब्युलर ऑर कॉस्ट अनालिसिस मेथड. या दोन्ही मेथड्स सगळ्यांच्या क्लिअर झाल्यात का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके.